भोंदूबाबा अशोक खरात यांनी नाशिकच्या पाथर्डी शिवारात अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावण्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येतोय। याच दरम्यान पाथर्डी गावातील जाधव कुटुंबीय यांना त्यांची जमीन नावावर करून घेण्याप्रकरणी अशोक खरात यांनी त्रास दिल्याचा आरोप देखील त्यांच्याकडून करण्यात येतोय। त्याच दरम्यान विलास जाधव यांच्या भावाची हत्या अशोक खरात कडून करण्यात आली आहे असा आरोप त्यांनी केलाय। मात्र भोंदूबाबाचे संबंध अनेक मोठ्या लोकांशी असल्याने त्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नसल्याचं त्यांनी सांगितलंय। पाहूयात। हा अशोक खरात आहे, हा स्वतःला कॅप्टन म्हणून घेतो। आता कॅप्टन कोणाला म्हणतात हेच मला माहिती नाही, परंतु ह्या कॅप्टन खरातचे कारनामे असे आहे का माझ्या बंधूनं एक साठेखत केलेलं होतं एक जमिनीचं 47-2 गवळणी शिवारात। तर ते साठेखत केल्याच्या नंतर माझ्या बंधूनं खरेदी मारायला उशीर का लागला, तर ते खातेफोड झालेलं नव्हतं जमिनीचं। खातेफोड झाले नाही, त्याच्यामुळे उशीर झाला। या कॅप्टन खरातला ती बाब पळाली, त्यांनी त्या सगळ्या जमीन मालकांना उचलून त्यांना धमकावलं असेल असा माझा अंदाज आहे। आणि ती खरेदी घेऊन टाकली। खरेदी घेतल्याच्या नंतर त्या जमीन मालकांनी त्यांना प्रश्न केला की आम्ही कैलास जाधव कैलास जाधवला पण जागा दिलेली, तर तो म्हणे कैलास जाधवचं मी मिटून घेतो, तुम्ही त्याची काळजी करू नका। याने कैलास जाधवचं कुठलंच काही मिटवलं नाही, वरून त्याला दम दिला तर तुला काय करायचं करून घे। माझ्या भावाने याच्या पहिले 2022ला डिसेंबर महिना ऑगस्ट महिन्यामध्ये अर्ज दिलेला होता पोलीस स्टेशनला का बा मला याच्यापासून जीविताला धोका आहे। आणि 2022ला 17 डिसेंबर 2022 माझा भावाचा घातपात होतो। म्हणजे याचा अर्थ या कॅप्टन खराचं याच्यामध्ये खूप मोठं हात आहे। याला जास्तीत जास्त सजा झाली पाहिजे आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे हीच आमची न्यायदेवतेकडे विनंती आहे। आणि आम्हाला न्याय मिळेल याची आम्हाला आशा आहे।